नमस्कार, मी ॲडव्होकेट जय गायकवाड स्वराज्य संघटनेचा अध्यक्ष असून आम्ही सध्या जी महापालिका निवडणूक लागली आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 18 आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या मतदार यादीचा अभ्यास केला तर आम्हाला असं लक्षात आलं की अनेक नावं जवळजवळ 850 नावं आम्हाला अशी मिळाली आहेत ज्यांचं नाव समान आहे आणि त्यांच्या नोंदणी 17, 18, 19, 13 अशा विविध प्रभागात झालेला आहे, परंतु त्यांच्या इपिक आय डी वेगवेगळा आहे। इपिक आय डी वेगवेगळा असल्याकारणाने त्यांना दुबार मतदार म्हणता येणार नाही, तर हे फ्रॉड मतदार आहेत। आणि आमची संघटनेच्या वतीने आज आम्ही महापालिकेला तसं पत्र दिलेलं आहे आणि संपूर्ण त्या 800 850 लोकांची यादी महानगरपालिकेला आम्ही दिलेली आहे आणि या लोकांचा एक मतदार नोंदणी झाल्यानंतर पुन्हा नव्याने मतदार नोंदणी करून नवीन इपिक आय डी मिळवण्याचा हेतू काय, कोणत्या हेतूने यांनी विविध मतदारसंघात विविध प्रभागात स्वतःची नोंदणी करून घेतली याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि जोपर्यंत यांची चौकशी होत नाही, स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत ही 850 मतदार यांच्यावर स्टे देण्यात यावं, यांना मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे। आणि ही आमची मागणी नसून कायदा देखील तसाच सांगतो। आपण जर पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट वाचला ज्याच्यामध्ये आपण नोंदणी करतो ज्या ॲक्टनुसार, त्याच्या कलम 17-18 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की एका माणसाने एकदाच नोंदणी करायची आहे आणि एकाच प्रभागात नोंदणी करायची आहे, एकापेक्षा जास्त प्रभागात त्यांनी नोंदणी करू नये। आणि जर असं केलं असेल तर ज्या माणसाने अशी नोंदणी केली आहे अशा व्यक्तीविरोधात आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना संगनमत करून ही नोंदणी करण्यासाठी मदत केलेली आहे अशा अधिकाऱ्यांविरोधात सेक्शन 31 आणि 32 खाली गुन्हा नोंद करण्यात यावा। तर आम्ही तशी देखील मागणी आज निवेदनातून माननीय आयुक्त मॅडम यांच्याकडे केलेली आहे।